लिफ्टमध्ये अनावश्यकरित्या खेळ करणं किती धोकादायक असू शकतं हे अनेकदा समोर आलेलं आहे। निष्काळजीपणानं अनेकांचा मृत्यू देखील झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिलेल्या देखील आहेत। लिफ्टचं मेंटेनन्स किती महत्त्वाचं आहे ते पिंपरी चिंचवडच्या घटनेमुळे अधोरेखित झालंय। लिफ्ट सोबत खेळणं एका 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलंय। पाहुयात नेमकं घडलंय तरी काय। लिफ्ट सोबत खेळ मृत्यूनं कवटाळलं। दसऱ्याच्या दिवशीच घडला अनर्थ। लिफ्टमध्ये अमेय सोबत नेमकं काय घडलं? दसऱ्याचा दिवस, सगळीकडे आनंद, हर्ष, उत्साह, दारापुढे रांगोळी आणि घरोघरी झेंडूचे तोरण। पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या रामस्मृती सोसायटीत दसऱ्याच्या दिवशी आनंददायी वातावरण होतं। मात्र अशी एक घटना घडली की दसऱ्याचा हा आनंद क्षणार्धात दुःखात बदलला। रामस्मृती सोसायटीत 11 वर्षाचा अमेय लिफ्ट सोबत खेळत होता। बटन दाबत लिफ्ट खालीवर करणं त्याचं सुरू होतं। बराच वेळ हा सगळा खेळ खेळत होता। खेळून झाल्यावर त्याला लिफ्ट मधून बाहेर यायचं होतं। त्यासाठी त्यानं बटन दाबलं। दरवाजा काही प्रमाणात उघडला, मात्र अचानक सेन्सर बंद पडले आणि लिफ्ट अनियंत्रित झाली। तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये अमेय अडकला। लिफ्टमध्ये चिरडला गेल्यानं अमेय रक्तभंबाळ झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अमेय मदतीची याचना करू लागला। त्याची ही अवस्था पाहून आई वडिलांनी आक्रोश केला, मात्र वेळीच योग्य मदत मिळू न शकल्यानं अमेयनं प्राण सोडले। गंभीर जखमी असलेल्या अमेयला बाहेर काढण्यासाठी काही मिनिटं सोसायटीमधील नागरिकांनी प्रयत्न केला, परंतु वेळेत अग्निशमन विभागाला माहिती देऊन पाचारण केलं असतं तर कदाचित तो वाचू शकला असता। सर्व रहिवासी यांना मी आवाहन करतो की आपापल्या मुलांची आपण योग्य काळजी घेणे ही पहिली जबाबदारी आहे। तसेच सोसायटीमध्ये सर्व सभासद यांना माझी विनंती, आपली लिफ्ट असो अजून बाकीचे काही हे असेल त्याची योग्य प्रमाणे व्यवस्थापन नीट प्रकारे करावे अशी मी सर्वांना आवाहन करतो। 11 वर्षाचा चिमुकला लिफ्ट मध्ये अडकला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हीच ती लिफ्ट आहे। ह्याच लिफ्ट मध्ये तो काल सायंकाळी अडकला होता। मदतीसाठी लोकांना या ठिकाणी हाक मारली। काही लोक त्याच्या मदतीला या ठिकाणी धावून आले, परंतु तो लिफ्टच्या मध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नव्हतं। अग्निशमन विभागाला कळवलं, त्यांनी देखील तत्काळ या ठिकाणी पोहोचून त्या मुलाला बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। पण या संपूर्ण प्रकरणानंतर लिफ्टच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। त्यावर आता लिफ्ट विभागाचं काय म्हणणं आहे तेही पहा। लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं, त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबला जाऊ शकतो किंवा इमर्जन्सी कधी कधी काही कंडिशन मध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो ARD मोड असतो, ऑटोमॅटिक रेस्क्यू मोड असतो, तो कधी कधी ओपन होऊन लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात। त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका। आणि ही जबाबदारी ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली। तांत्रिक तपासाअंती सर्व गोष्टी समोर येतील असं पोलिसांनी म्हटलंय। 11 वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता। त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे। 2014 पासून लिफ्टमध्ये काहीही बदल करण्यात आला नाही। लिफ्टचं सेन्सर बंद असून मेंटेनन्स देखील केला नसल्याचं अग्निशमन विभागानं सांगितलंय। ते जी मेन ओल्ड साईजची लिफ्ट होती, म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती, कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत। जसा दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती, कारण की दरवाजा अंदर न उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती, तर ते न चालू होता तेच त्याच्यामुळे बायपास केलेलं असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली आहे। मेंटेनन्स असला तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नाही, ते यूज करू शकतो, कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे।
ऐन दसऱ्याच्या दिवशी अशी वेदनादायक घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. मात्र अशा सगळ्या घटना टाळायच्या असतील तर लहान मुलांना एकटं लिफ्टमध्ये जाऊ देऊ नका. तुमच्या सोसायटीच्या लिफ्टचा मेंटेनन्स करून घ्या आणि लिफ्ट हे खेळणं नाही, त्याचा योग्य वेळेस योग्य तो वापर करावा हे तुम्ही तुमच्या मुलांना पटवून द्या. सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.